ऋषभ मोरे आला. ओ हो 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 हो. आता जसा ज्या पावलांनी ऋषभ मोरे मैदानाच्या आतमध्ये आला ना, त्याच पावलांनी ऋषभ मोरे बाहेर जाताना देखील पाहायला मिळतोय. आज वंडर बॉय चा खेळ त्या ठिकाणी खराब झाला. पहिल्या बॉल वरती त्या ठिकाणी प्रसाद मोटे यांच्याकडून पहिली विकेट त्या ठिकाणी पाहायला मिळतीये. अगदी मोठा स्ट्रोक येण्याचा प्रयत्न केला ऋषभ मोरेनी, परंतु तो प्रयत्न फसला आणि एससी रक्षकाने सुंदर असा झेल त्या ठिकाणी गादर केला. पहिला धक्का त्या ठिकाणी सुमित 11 संघाला बसताना पाहायला मिळतो. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुमित स्वतः संघाचे कर्णधार आहेत. लीडिंग फॉर दी फ्रंटची भूमिका आता सुमितला बजवायची आहे मैदानाच्या आतमध्ये. बघूया तो कशी बजावतोय. पहिल्या बॉल वरती प्रसाद मोटेने विकेट घेतली आणि किमोना पॉवर प्लेच्या षटकात हात खोलू द्यायचा प्रयत्न केला होता. त्या ठिकाणी फलंदाज प्रथम आलेला ऋषभ मोरेनी तू मोठा धक्का बसला पहिल्या बॉल वरती. नीट अँड क्लीन दर्जाचं हे मैदान आणि पहिल्या पर्वाचा आपण स्तर पाहतो या स्पर्धेचा. या वेळेला आला उडवला बॉल परफेक्ट मिडल ऑफ द स्ट्रोक. त्या ठिकाणी पुन्हा एकदा बॅक टू बॅक अनदर विकेट त्या ठिकाणी पाहायला मिळते. काय गोलंदाजी करतोय आता या ठिकाणी प्रसाद मोटे. पहिल्या 2 बॉल वरती पहिल्या पॉवर प्लेच्या षटकात 2 खेळाडूंना डगआउटच्या सहाऱ्याला प्रसाद मोटेने आता पाठवलंय. हा क्रिकेटचा खेळच असा आहे ना की 4 दिवस सासूचे तर 4 दिवस सुनेचे असा खेळ मैदानाच्या आतमध्ये आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 2 खेळाडू माघारी परतले. तिसरा खेळाडू कोण येणार. कर्णधार आले. कर्णधार आल्या आल्या माघारी देखील परतले. आता बोलायचं तर बोलायचं कुणाला कर्णधारांनी. कर्णधार देखील पहिल्या बॉल वरती विकेट गेली आहे आणि आता मैदानाच्या आतमध्ये दमदार शानदार वजनदार कणक याला आपण पाहतोय. पाहूया हॅट्रिकची संधी असणार आहे. मगाशी हॅट्रिक फसली होती एका गोलंदाजी. आता पहिली हॅट्रिक येते का. अच्छा दुसऱ्या दिवसातील पहिली हॅट्रिक घेणारा कोणता गोलंदाज ठरतोय. प्रसाद मोटेनी ऑलरेडी 2 विकेट्स घेतल्या 2 बॉल वरती. तिसऱ्या बॉल वरती जर विकेट आली तर खरोखर टाळ्यांचा गजर होईल या गोलंदाजासाठी. हॅट्रिकचा बॉल या ठिकाणी असणार आहे. प्रसाद मोटे पुन्हा एकदा या वेळेला मात्र गली रिजन मध्ये बॉल जात असताना त्या ठिकाणी चुकी केली आहे. तिसऱ्या बॉल वरती त्या ठिकाणी चुकी करत असताना 3 धावा त्या ठिकाणी आल्यात. तिसऱ्या बॉल वरती आता खातं खोलल्यानंतर 2 विकेटच्या मोबदल्यात 3 धावा आल्यात. पॉवर प्लेच्या षटकातले उर्वरित 3 बॉल अजूनही शेष आहेत आणि या 3 बॉल मध्ये तुम्हाला देखील मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. नामांकित आणि नेत्रदीपक स्पर्धेचा आजचा दुसरा आणि अंतिम दिवस. यावेळेला उडवलेला बॉल कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. नो मॅच मध्ये बॉल पडल्यानंतर भाग मिल्का भाग चेंडू चाललाय सीमा रेषा पार. चौकार. चौथ्या बॉल वरती खणखणीत चौकार त्या ठिकाणी आलाय आणि स्कोअर कार्ड वरती एकूण धावा बनल्या त्या 7. आता फलंदाजी जोरदार चालू आहे. बहारदार चालू आहे. तेज तर्रार चालू आहे आणि पॉवर प्लेच्या उर्वरित तिसऱ्या आणि चौथ्या बॉल वरती आता जास्तीच्या धावा येताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या 2 बॉल मध्ये कर राहिला होता प्रसाद मोटे या गोलंदाजा, परंतु तदनंतरच्या 2 बॉल वरती आक्रमण केलं मनोज यांनी. उर्वरित 2 बॉल मध्ये अजून एखादा चौकार पाहायला मिळणार का. यावेळेला पुन्हा एकदा उडवलेला बॉल क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरतून मस्तकावरती दस्तक देऊन जाणारा बॉल. वन्स अगेन अनादर बिग हिट. मनोज यांच्या बॅट मधून बॅक टू बॅक अनादर 2 बॉल मध्ये 2 चौकार आता पाहायला मिळतात. धावा झाल्यात 1-1-11 11 धावा. पाहूया या पॉवर प्लेच्या षटकातला शेवटचा आणि अंतिम बॉल. पुन्हा एकदा हॅट्रिकची संधी असेल. आता चौकारांच्या हॅट्रिकची संधी मनोज यांच्यासाठी. यावेळेला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड मारलेला बॉल चेंडूचा पुन्हा एकदा पाठलाग केला जातोय. तिसरा बॉल वरती 3 बॉल 3 चौकार. टाळ्या होऊन जाऊ द्या मनोज यांच्यासाठी.
काय फलंदाजी केली मनोजने. पहिल्या 3 बॉल मध्ये किंबहुना गोलंदाज महागडा ठरला, परंतु तदनंतरच्या 3 बॉल मध्ये आक्रमण जसं आला ना तसं आक्रमण देखील मनोज यांनी चढवलं. प्रसाद मोठे यांच्या उर्वरित पॉवर प्लेच्या काही बॉलवरती, म्हणजेच धावा झाल्यात स्कोर कार्ड वरती. 2 विकेटच्या मोबदल्यात 15 धावा स्कोर कार्ड वरती बनतात. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 15 धावा बनल्यात. येणाऱ्या अजून 3 षटकांचा उर्वरित खेळ शेष आहे. 4 षटकांची ही मॅच. पॉवर प्लेचं पहिलं षटक कंप्लीट झालंय. पॉवर प्लेचं पहिलं षटक कंप्लीट झाल्यानंतर पाहूया जोगेश्वरी पॅन्थर्स या टीम कडून कोणता संघ येतोय. आपल्याकडे टाइम लिमिट्स असेल आणि टाइम लिमिट्स असताना त्या ठिकाणी मी या गोष्टीकडे आपलं लक्ष वेधेन की आपण 1 षटक झालंय. 3 षटक आपल्याला कंपल्सरी 15 मिनिटांमध्ये आपल्याला कंप्लीट करायची आहेत आणि 4 षटक आपल्याला 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची आहेत. मी आपलं या गोष्टीकडे लक्ष वेधेन. तर षटक संपलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर सेकंड ओव्हर नाव इन प्रोग्रेस. अजित यादव या मगाशी देखील दुसरं षटक याच गोलंदाजांनी जोगेश्वरी पॅन्थर्सच्या संघाकडून हाताळलं होतं आणि त्याचबरोबर अगदी त्याही षटकात अजित मोहिते जसा गोलंदाजीसाठी आला ना तशा धावा देखील कमी येताना त्या ठिकाणी पाहायला मिळाल्या. चला, आपल्याला टाइम लिमिट्स असेल. आपण 1 इनिंग 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करणार आहोत. यावेळेला अजित मोहिते आलाय. पहिल्या बॉलवरती आक्रमण चढवण्याचं त्या ठिकाणी काम केलं गेलंय. दुसरी धाव धोकादायक ठरू शकली असती, परंतु पैकी जर डायरेक्ट केली असती तर स्ट्राईक वरती धावा बनल्यात. या दुहेरी धावेच्या मदतीने 17 धावा. क्रिकेट मधला सर्वाधिक अशुभ मानला जाणारा आकडा 17. या 17 वरती खतरा या ठिकाणी असेल फलंदाजासाठी. ऑलरेडी 2 विकेट्स गेल्यात आणि आता स्ट्राईक वरती कनक याला आपण पाहणार आहोत. अजित यादव मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक. फटका पाहिजे तितका बॅट वरती आलेला नाहीये. एकच धाव आलीये. शांतनी संत पद्धतीने आता धावा इथून येताना बंटाना पाहायला देखील मिळतात, कारण का पहिल्या षटकामध्ये किंबहुना असं वाटलं देखील नव्हतं की इतक्या धावा तदनंतरच्या येणाऱ्या काही बॉल मध्ये येतील, परंतु जसे मनोज आले ना तशा धावा देखील आल्या. आता मनोज आहेत स्ट्राईक वरती. या षटकात किती धावा येतात हे पाहावं लागेल. या वेळेला अधिक चिवची घेणारा बॉल. वेगाने त्या ठिकाणी बॉल पाहायला मिळाला. आणि या ठिकाणी विकेट आली आहे. तिसरा धक्का बसलाय मनोजच्या स्वरूपात. जोगेश्वरी पॅन्थर्स या संघाला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतात. सकाळी वॉर्मअप केला नव्हता या खेळाडूने, परंतु आता वॉर्मअप करत चाललेत मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही हाताने वॉर्मअप करतायत. पाहूया वॉर्मअप जसा करतायत तसा बॅटिंगचा दर्जा त्यांचा पाहायला मिळणार का. तू एक चांगला खेळाडू या ठिकाणी बाद झाला. मेन मुवमेंटला त्या खेळाडूला बाद केलं अजित यादव सारख्या गोलंदाजाने. अठरा धावा फलकटी झाल्यात. तिसरी विकेट आल्यानंतर सनी स्ट्राईक वरती आता पाहायला मिळतोय. हो काय बॉल टाकला. अगदी बॉल पडल्या थेट त्या ठिकाणी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाताना देखील पाहायला मिळतोय. बॉलने प्रचंड वेग घेतला आणि निर्धाव आणि भरधाव बॉल सांगता देखील या ठिकाणी झाली आहे. दुसऱ्या षटकामध्ये कमी धावा आल्यात अजूनपर्यंत अजित यादव यांच्या.
यावेळेला पुन्हा एकदा उडवलेला बॉल क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. एक धाव आली आहे, दुसरीचा प्रयत्न करणार नाही आहेत. एकच धावेवरती समाधान मानतील आता. एकेरी धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वरती एकूण धाव बनल्यात 19 धावा. 19 रन स्कोर कार्ड वरती आता बनताना पाहायला देखील मिळतात. आणि ज्या धावा आता पहिल्या पॉवर प्लेच्या षटकात बनल्या होत्या ना, आता त्या धावा इथून बनत नाहीयेत. आणि त्याचं मूळ कारण अजित यादव सारखा आक्रमक वेगवान गोलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये. ह्या वेळेला पुन्हा एकदा उडवलेला बॉल क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतात, ड्राईव्ह केलाय. तर षटक संपलंय. दुसरा षटकाचा खेळ संपल्यानंतर स्कोर कार्ड वरती एकूण धावा बनल्यात फक्त आणि फक्त 19. म्हणजे या षटकामध्ये अजित यादव सारख्या गोलंदाजाने 4 धावा खर्च केल्यात. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकात धावा आल्या होत्या 15. आता सबस्टिट्यूट केलं जात आहे. खेळाडूंना 50+ खेळाडू आता इन मध्ये होते ते आता डगआउटच्या साऱ्याला पाहायला मिळते. आणि इम्पॅक्ट प्लेयर म्हणून आता आपण पाहणार आहोत अभिनव सिंग. पहिल्या 2 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय आणि 12 मिनिटं आपण अजूनपर्यंत घेतली आहेत. 3 मिनिटांमध्ये आपल्याला हे षटक कंप्लीट करायचं आहे. मी आपल्याला या गोष्टीकडे आपलं लक्ष भेदेन. पहिल्या 2 षटकांचा खेळ आपण 12 मिनिटांमध्ये 12 मिनिटं लावली आहेत. आपल्याला 20 मिनिटांसाठी एक इनिंग दिली गेली आहे. 20 मिनिटं असतील एका इनिंग साठी. चला 4 षटकांची मॅच आहे आणि 4 षटकांच्या मॅच मध्ये आपल्याला टाइम लिमिट असेल. निकेत मैदानाच्या आतमध्ये. निकेत वैयक्तिक कोट्यातलं पहिलं आणि संघाकडून 3रं षटक. या वेळेला निकेतचा पहिला बॉल वेगाने पाहायला मिळाला. प्रचंड वेग त्या ठिकाणी निकेत आला आणि त्याच्या गोलंदाजीमधून पाहायला देखील मिळाला. म्हणून पहिल्या षटकामध्ये 15 आल्या, परंतु तदनंतरच दुसरं षटक जसं चालू झालं तसं दुसऱ्या षटकातल्या समाप्तीनंतर धावा देखील अवघ्या 4 आल्यात. सनी पुन्हा एकदा स्ट्राईक वरती. सुमित 11 या संघाकडून सफल झालाय. खेळाडू क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, लांबी कमी उंची जास्त. सनीची देखील येते आता विकेट. सनीला देखील परतावा लागेल. चौथा धक्का या ठिकाणी सुमित 11 संघाला सनीच्या स्वरूपात त्या ठिकाणी बसताना पाहायला मिळतोय. धावा स्थिरावल्या, धावा मंडावल्यात, धावा जास्तीच्या बनत नाहीयेत. षटक नंबर अगदी आपण पाहिलं तर 3रं चालू आहे. आता ही मॅच लो स्कोरिंगची पाहायला मिळते की काय असंच वाटायला लागलंय, कारण का 4 विकेट्स आता सुमित 11च्या जाताना पाहायला मिळत आहेत. सकाळच्या सत्रातील अगदी पहिली मॅच पाहिली जोगेश्वरी पॅन्थर्स ही टीम प्रथम मगाशी देखील टॉस जिंकली होती. टॉसचे बॉस झाले होते. आता देखील टॉस जिंकले, टॉसचे बॉस झाले होते. परंतु मॅचचा बॉस होण्यासाठी त्यांना वेट अँड वॉच करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. तुषार याच्यासाठी कॅश प्राइज ऑन झालाय. जर तुषारने 3 बॉल मध्ये 3 षटकार मारले तर राजेश नगरकर यांच्याकडून 1000 रुपयाचा आपल्यासाठी कॅश प्राइज असेल. या 3 बॉल मध्ये 3 षटकार मारतो का तुषार? या वेळेला उडवलेला बॉल परफेक्ट मिडल ऑफ द स्ट्रोक. बॉल सजलाय. तू एकच धाव आली आहे. चांगला फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. धावा आता झाल्यात एकूण 20 रन स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. 3ऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. याही वेळेला डॉट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. आता निकेतची देखील चांगली गोलंदाजी आपण जोगेश्वरी पॅन्थर्सच्या टीम कडून पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. एकूण 20 धावा झाल्यात. 3ऱ्या षटकातले उर्वरित काही बॉल अजूनही शेष आहेत. यावेळेला पुन्हा एकदा हेलिकॉप्टर शॉट पाहायला मिळाला, परंतु शॉट मध्ये फटका मोठा पाहायला देखील मिळाला नाही.
आणि यावेळेला मोठी अपील केली आहे. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये, कोणता खेळाडू बाद झालाय? कनक या ठिकाणी होतोय आउट. चुकी झाली आणि चुकीला तुम्हाला क्रिकेटमध्ये माफी नाहीये. हा लक्ष थोडस विचलित झालं. लक्ष जसं विचलित झालं तसा कणक देखील बाहेर येताना पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज दानिश. इस्माईल युसुफ क्रिकेट पर्व पहिल्या पर्वाचा आपण हा लीग स्टेजचा थरार पाहतोय. दानिश नवीन बॅटर नॉन सेकंडला पाहायला मिळतोय. यावेळेला पुन्हा एकदा अलॉंग विथ द कार्पेट ड्राईव्ह केलेला बॉल क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. एक धाव आली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या जात आहेत. म्हणजे स्कोर कार्ड वरती आता तिसरं षटक संपल्यानंतर एकूण धावा बनतात 22. म्हणजे पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 15, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 4, तिसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 3. म्हणजे पहिल्या 3 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. 4 धावा आल्या आणि एकूण धावा बनल्यात 23 रन. 23 धावा त्या ठिकाणी बनल्यात. म्हणजे 4-4च 2 षटक त्या ठिकाणी पाहायला मिळाले. चला 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. आपण टाइम लिमिट्स मध्येच या ठिकाणी इनिंग कंप्लीट करणार आहोत. या गोष्टीकडे मी आपलं लक्ष वेधेन. 4 षटकांची मॅच असेल. संदीप पवार ज्या गोलंदाजाने मगाशी आल्या 2 विकेट घेतल्या होत्या आणि त्या ठिकाणी संदीप साटम या साहेबांकडून प्रत्येक विकेट साठी 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल. संदीप पवार यांच्या या प्रत्येक विकेटला मनोज साठे यांच्याकडून मनोज साटम यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल प्रत्येक विकेटला. यावेळेला उडवलेला बॉल पहिलाच बॉल त्या ठिकाणी होता. एक धाव तर आली आहे. दुसरीचा प्रयत्न देखील केला जातोय. म्हणजे 2 धावा त्या ठिकाणी आल्यात. त्याचबरोबर यानंतर नेक्स्ट मॅच फ्रीडम 11. मी आपल्याला विनंती करेन आपल्या प्लेइंग 11च्या खेळाडूंची लिस्ट इम्पॅक्ट प्लेयर आमच्यापर्यंत येऊ द्या. यावेळेला पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक. एकच धाव आली आहे. एक धाव तुम्ही घेताय. त्या धावेने मोठा असा फेरबदल होणार नाहीये. तुम्हाला जिंकायचं असेल, लढायचं असेल तर धावा देखील आता तुम्हाला जास्तीच्या बनवाव्या लागतील. कारण का 4थं षटक चालू आहे. संदीप पवार यांचे वार आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला देखील मिळतात. यावेळेला पुन्हा एकदा उडवलेला बॉल क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये. फटका चांगला आहे. फटका आता लास्ट मुमेंट मध्ये येताना पाहायला मिळतोय. 4 धावा त्या ठिकाणी आल्यात. तुषारच्या बॅट मधून आता चौकार येताना पाहायला मिळतोय. धावा झाल्यात एकूण 30. 4 षटकांची मॅच असणार आहे. 4 षटकांचा सामना असणार आहे. पहिले 3 बॉल कंप्लीट झालेत. 3 बॉल मध्ये एकूण धावा खर्च केल्यात. संदीप पवार सारख्या गोलंदाजाने 7 धावा खर्च केल्या. 3 बॉल बाकी आहेत अजून. या वेळेला जलद गतीने बॉल टाकलाय त्या ठिकाणी. धाव मात्र आता स्थिरावल्यात. उर्वरित 2 बॉलचा खेळ शेष आहे. 30 धावा आता बनल्यात. पहिल्या इनिंगचा आपण खेळ पाहतोय. टॉस जिंकला होता जोगेश्वरी पॅन्थर्सच्या टीमने. ऑलरेडी आजच्या दिवसातील जशी पहिली मॅच ऑन झाली, पहिली मॅच देखील जिंकली आणि दुसरी मॅच आपण पाहतोय त्यांच्या टीमची. यावेळेला पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. पाहूया. ओहो हो 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 काय झेल टिपलाय. बॅकहोल्ड केलं. बॉल वरती नजर ठेवली परंतु अभिनव सिंगने सुंदर झेल त्या ठिकाणी टिपलाय. बॉलला जज देखील चांगल्या पद्धतीने केलं आणि तुषार सारख्या खेळाडूला आता बाद केलंय संदीप पवार या गोलंदाजाने. धावा झाल्या एकूण 30. 5 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. उर्वरित 1 बॉलचा खेळ शेष आहे. चला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या प्रथम 17
अगदी टाइम मध्ये चालू आहे, त्याच्यामुळे आपण सेकंड इनिंग मध्ये जो संघ जी टीम बॅटिंग करेल त्या बॅटिंग करणाऱ्या टीमला देखील विनंती असेल आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला देखील विनंती असेल, आपल्यासाठी देखील सेकंड इनिंग मध्ये टाइम लिमिट सेट असेल. यावेळेला पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय, बॉल त्या ठिकाणी येतात. क्षेत्ररक्षक एक धाव घेतली आहे, दुसरा प्रयत्न वेगाने केला जातोय. आणि त्या ठिकाणी 2 धावा आल्यात. म्हणजे स्कोर कार्ड वरती पहिल्या इनिंगचा खेळ संपल्यानंतर एकूण धावा झाल्यात 32 आणि करायच्या 24 बॉल आणि 33 धावा. जोगेश्वरी पॅन्थर्स या संघाला 24 बॉल 33 धावा करायच्या. अगदी कमी धावा आणि कमी धावा या ठिकाणी बनल्यात. 24 बॉल 33 रन्स जिंकण्यासाठी आता आपल्याला करायच्या असतील. संदीप पवारनी जी एक विकेट घेतली, त्यांच्या एका विकेटसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज झालंय. मनोज साटम साहेबांकडून या ठिकाणी 200 रुपयाचं कॅश प्राइज ऑन झालंय. चला, क्षेत्ररक्षण करणारा संघ आपण देखील लगेच जा. सुमित 11 या संघाला देखील विनंती असेल आणि सलामीर जोडी जोगेश्वरी पॅन्थर्स या टीमला आपण देखील मैदानाच्या आतमध्ये जायचंय. नेक्स्ट मॅच फ्रीडम 11 आणि जोगेश्वरीची माऊली हे दोन संघ नेक्स्ट मॅच असेल. मी दोन्ही टीमला विनंती करेन आपण टॉस साठी यायचंय आणि त्याचबरोबर आपल्या प्लेइंग 11च्या खेळाडूंची लिस्ट देखील त्या ठिकाणी पोहोचवायची आहे. पहिल्या इनिंगचा खेळ संपल्यानंतर पहिल्या 24 बॉल मध्ये एकूण 32 धावा म्हणला. 33 धावांचा लक्ष ठेवल्यानंतर सलामी जोडी जोगेश्वरी पॅन्थर्स या संघाकडून मैदानाच्या आतमध्ये आता जाताना पाहायला मिळते. जितेंद्र यांच्यासाठी मैदानाच्या आतमध्ये जाताना आता पहिलं कॅश प्राइज ऑन झालंय. मनोजजी साटम सरांकडून या ठिकाणी 3 बॉल मध्ये 3 षटकार लगावले तर 500 रुपयाचा कॅश प्राइज
त्या खेळाडूसाठी असेल. ऑलरेडी अगदी आपण पाहिलं या आधीच्या पहिल्या इनिंग मध्ये जसा संदीप पवारने विकेट घेतली त्याच्यासाठी देखील एक कॅश प्राइज होतं. आता या फलंदाजासाठी कॅश प्राइज ऑन झालंय. 3 षटकार मारा, 500 रुपयाचा कॅश प्राइज घ्या. आणि प्रत्येक षटकारासाठी अनिल यादव यांच्याकडून आशिष यांच्यासाठी देखील 100 रुपयाचा कॅश प्राइज असेल. 2 खेळाडू आज कॅश प्राइज घेताना पाहायला देखील मिळतील. रिंकू हे देतील अनिल यांना प्रत्येक 6 साठी. पाहूया 2 खेळाडूंसाठी कॅश प्राइज ऑन झाले. वैयक्तिक कोट्यातलं पहिलं आणि संघाकडून पहिले षटक घेऊन इन ऍक्शन मध्ये आपण पाहणार आहोत. रवी आला पॉवर प्लेचा षटक. 24 बॉल 33 रन्स या ठिकाणी आता करायचे आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमला. स्ट्राईकला अनिल. पहिला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. लोअर फुल टॉस बॉल आणि लोअर फुल टॉस बॉल वरती क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत असताना पहिला बॉल वरती पहा कॅश प्राइजचं स्वप्न पाहिलं आणि कॅश प्राइजचं स्वप्न पाहत असताना विकेट देखील आली आहे. 100 रुपये किती महागडे ठरू शकतात याचं हे उत्तम उदाहरण. कॅश प्राइज इकडे आपण बघितलं आणि त्याचमुळे की काय त्या ठिकाणी विकेट नंबर 1 आली आहे. या ठिकाणी अनिलला गेल्या पावली आता माघारी परतावं लागते. मोठा स्ट्रोक अनिलने खेळला होता परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक देखील तैनात होता. पाहूया शिवेंद्र मैदानाच्या आतमध्ये आता पाहायला मिळतोय. या ठिकाणी पहिला बॉल शिवेंद्रसाठी अगदी बॉल पडला वेगाने. बॉल स्किट होताना पाहायला देखील मिळाला आणि किंबहुना पहिल्या बॉल वरती विकेट घेतली होती गोलंदाज अगदी आपण पाहतोय रवी यांना. नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी मी आमंत्रित करतो फ्रीडम 11 आणि त्याचबरोबर जोगेश्वरीची माऊली 2 टीमचे कर्णधार. आपण टॉस साठी या वेळेला पुन्हा एकदा उडवलेला बॉल क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. वन्स अगेन अनादर विकेट त्या ठिकाणी आली आहे. आता मात्र एका मागोमाग एक 2 मोठे धक्के त्या ठिकाणी बसलेत. मगाशी पहिल्या इनिंगच्या पहिल्या 3 बॉल मध्ये देखील असाच खेळ पाहायला देखील मिळाला होता. आता देखील ते चित्र उमटताना मैदानात मध्ये पाहायला मिळतोय. पहिल्या 3 बॉल मध्ये एका बॉल मध्ये पहिल्या विकेट आली, एक गॅप पाहायला मिळाला, एक डॉट आला आणि तदनंतर तिसऱ्या बॉल वरती विकेट आली. परंतु पहिल्या इनिंग मध्ये देखील तसंच पाहायला मिळालं होतं. तदनंतर पहिल्या इनिंग मध्ये उर्वरित 3 बॉल मध्ये मनोज सारख्या खेळाडूने 3 बॉल मध्ये 15 धावा देखील बनवल्या होत्या. आता त्या धावा बनवण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये प्रसाद मोटे यांना आपण पाहणार आहोत. यष्टी रक्षकाची भूमिका, गोलंदाजाची भूमिका, ऑलराऊंडरच्या परफॉर्मन्स मध्ये माहीर असणारा खेळाडू प्रसाद मोटे याला आपण आता मैदानाच्या आतमध्ये पाहू. कालचा दिवस देखील त्याच्यासाठी चांगला राहिला परंतु आजच्या दिवसात त्या खेळाडूकडून किती फटकेबाजी होते हे पाहावं लागेल. कारण का प्रसाद मोटे सारखा ज्या वेळेला ऑलराऊंडरच्या भूमिकेत असणारा खेळाडू आक्रमण करतो ना ते अधिकच पाहण्यासारखं राहतं. चौथा बॉल प्रसाद मोटेसाठी. यावेळेला पुन्हा एकदा हलक्यात स्टेअर केलेला बॉल क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतात. ओ हो 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 क्षेत्ररक्षण चांगलं राहिलंय. वेगाने क्षेत्ररक्षण केलंय. दुखापत झाली असेल क्षेत्ररक्षकाला. नेक्स्ट मॅचचा सेकंड कॉल असेल फ्रीडम 11 आणि जोगेश्वरीची माऊली कर्णधार. आपण चला या. आपल्याला एका इनिंग साठी फक्त आणि फक्त 20 मिनिटं असतील या गोष्टीकडे मी आपलं लक्ष वेधेन.
याही वेळेला भरधाव बॉल पाहायला मिळतोय. पॉवर प्लेच्या षटकात अगदी आपण पाहिलं ना, फक्त अजूनपर्यंत 5 बॉल मध्ये 2 धावा आल्यात. 33 रन्स बनवायचे आहेत 24 बॉल मध्ये, परंतु आता 5 बॉल कंप्लीट झालेत. 5 बॉल मध्ये 2 धावा आल्यात. अजून एका बॉलचा खेळ शेष आहे. एका बॉल मध्ये मोठा फटका त्या ठिकाणी येतो का? पुन्हा एकदा फटका चांगला सजवला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत असताना एक धाव तर आली आहे. दुसरा प्रयत्न करणार नाहीये. पॉवर प्लेचा पहिला षटक संपलंय आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये रवी सारख्या गोलंदाजाने 2 विकेट्स घेत तब्बल एकूण धावा खर्च केल्यात. 3 धावा खर्च केल्यात. म्हणजे आता 18 बॉल आणि 30 करायचे आहेत. नेक्स्ट मॅच जोगेश्वरीची माऊली टॉस जिंकला आणि टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. पहिल्या पॉवर प्लेचं षटक संपलं आणि पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर एकूण धावा झाल्या 3. दुसरं षटक पाहूया सुमित 11 संघाकडून कोण घेऊन येत आहे. दिनेश यांना आपण पाहणार आहोत. पॉवर प्लेच्या षटकानंतर निश्चित दिनेश मेहता यांना आपण पाहणार आहोत. एज नंबर इज नॉट मॅटर ऑन अ क्रिकेट. तुमचं वय कदापिही सांगत नसतं तुमचा खेळ केवढा आहे, परंतु तुमचा खेळ सांगत असतो तुमचं वय काय आहे. आणि आता आपण पाहणार आहोत 50+ असणारे गोलंदाज, वय वर्ष 54, दिनेश मेहता. दिनेश भाई यांना गोलंदाजीसाठी पाहणार आहोत. पहिला बॉल. ओहो हो हो हो, काय बॉल पाहायला मिळाला. वेगाने टाकलेला बॉल. अगदी या ठिकाणी गोलंदाजी स्टाईल पाहिली ना दिनेश भाई यांची, मला श्रीलंकेच्या लसित मलिंगाची आठवण झाली यांची गोलंदाजी पाहून. कारण का लसित मलिंगा ज्या वेळेला मुंबई इंडियन्स कडून यायचा, यॉर्करचे बॉल टाकायचा आणि यष्टा देखील उद्ध्वस्त करायचा, त्या स्टाईलची गोलंदाजी आता दिनेश मेहता मैदानाच्या आतमध्ये करताना इन ऍक्शन मध्ये आता आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल वेगाने पाहायला मिळाला आणि किंबहुना एखाद्या नव्या आणि युवा खेळाडूला देखील लाजवतील अशी गोलंदाजी आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दिनेश आणि जीतू सेम टीमचे खेळाडू आहेत. पाहूया यावेळेला ड्राइव्ह केलेला बॉल. गेंद बल्ले से सिंगली जैसे मानो बंदूक से गोली. फटका चांगला पाहायला मिळाला. धावा मात्र आला त्या ठिकाणी 2. गेल्या 22 वर्षापासून दोघं एका टीम मध्ये खेळत आहेत आणि सिक्स साठी 200 रुपये देखील असतील आणि विकेट साठी देखील 200 रुपये असतील. जितूने 6 मारायला हवा. पाहूया जितू मारतात का. ओहो हो, यावेळेला पुन्हा एकदा उडवलेला बॉल. 2 मॅच राऊंड मध्ये बॉल पडल्यानंतर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. प्रेक्षक वर्ग वाट पाहतात. आम्ही 200 रुपये देतोय, कधी ते देतोय कोणाला याची चर्चा राहतीये. कारण का एका बाजूला दिनेशला दिले तर दिनेश देखील चांगली कामगिरी करेल, परंतु फलंदाजी करणारा संघ आता त्या संघावरती कुठे ना कुठेतरी प्रेशर रिलीज झालंय. धावा म्हणल्यात एकूण 7 धावा. जितेंद्र आणि षटकार मारला तर शेट्टीबाई यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. यावेळेला पुन्हा एकदा ठिकाणी ड्राइव्ह केलेला बॉल. 1 धाव आली आहे. दुसरीचा प्रयत्न करणार नाहीयेत. एक धावा आपल्याला विजयाच्या दिशेने पोहोचवणार नेणार नाही आहेत. आपल्याला विजयाचं ध्येय, विजयाचं श्रेय गाठायचं असेल तर मोठे स्ट्रोक खेळावे लागतील, आतषबाजी करावी लागेल, चौकार षटकार ठोकावे लागतील. आता मैदानाच्या आतमध्ये 1 षटकार मारा आणि 500 रुपये घेऊन जा. मगाशी अनिलने कॅश प्राइज कडे पाहिलं आणि किंबहुना त्याची विकेट गेली.
आता ते कॅश प्राइज पाहणार नाही आहेत. आता त्यांच्या टीमसाठी मॅच महत्वाची असेल. या वेळेला मात्र पंचांकडे दाद मागितली होती, पंचांकडे साथ मागितली होती, परंतु पंचांनी प्रतिसाद दिलाय त्या ठिकाणी. या षटकारा या बॉल मध्ये जर विकेट गेली तरी देखील 500 रुपये आणि षटकार आला तरी देखील 500 रुपये असं कॅश प्राइज आपल्यासाठी असेल. यावेळेला पुन्हा एकदा उडवलेला बॉल, चेंडू चाललाय अगदी. ओ हो 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 हो, काय क्षेत्ररक्षण केलंय. आता या क्षेत्ररक्षकाने क्रिकेट पेक्षा जास्तीचा भर फुटबॉल वरती दिलाय की काय असंच वाटतंय मैदानाच्या आतमध्ये. धावा रोखल्यात आपल्या टीमसाठी. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या 12 बॉल मध्ये एकूण धावा बनल्या 10, म्हणजे येणाऱ्या 12 बॉल मध्ये आता धावा या ठिकाणी बनवायच्या 23 धावा. 12 बॉल 23 धावा. काय घडणार, काय बिघडणार. कारण का क्रिकेटचा खेळच असा आहे ना. आपण अनेक वेळेला म्हणतो ना, राजकारण, क्रिकेट आणि सरडा शेवटच्या क्षणापर्यंत कधी रंग बदलेल ना, कदापि सांगता येत नसतं. कालची मॅच आपण पाहिली. अगदी रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये जसा भावेश पवार मैदानाच्या आतमध्ये आला ना, कुठे ना कुठेतरी असं वाटत होतं त्या धावा बनतील की नाही, बनतील की नाही. जवळजवळ अर्धे खेळाडू डगआउट्स मध्ये पाहायला मिळत होते. परंतु प्राईड ऑफ भिवंडीच्या भावेश पवारने काय कारनामा केला. काल ठाणे रायगडच्या ग्रामीण टीमने त्या स्पर्धेमध्ये अगदी इतिहास रचला आणि ती स्पर्धा देखील चांगल्या पद्धतीने जिंकली. काल अगदी लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून देखील 1 लाखाच्या वरती ते स्पर्धा लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून प्रेक्षक वर्ग पाहत होता आणि त्या ठिकाणी असणारा प्रेक्षक वर्ग. आणि त्या स्पर्धेचा आजचा शेवटचा दिवस देखील असेल. बघूया तो हंगाम कसा लढणार. परंतु या स्पर्धेचा आजचाही शेवटचा दिवस आहे. ही स्पर्धा नामांकित स्पर्धा आणि त्या नामांकित नेत्रदीपक स्पर्धेचा आजचा दुसरा आणि अंतिम दिवस. पहिलं पर्व आहे आणि पहिल्या पर्वावरती सर्वांना गर्व आहे. असं पहिलं पर्व या ठिकाणी आपण पाहतोय, ऐकतोय आणि लढतोय देखील. पहिला 12 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. 12 बॉल मध्ये एकूण धावा बनल्या 10. येणाऱ्या 12 बॉल मध्ये आता 23 करायच्या आहेत. त्या बनतील का, होतील का, करणार तरी कोण पाहूया. प्रथम टॉस जिंकला, टॉसचे बॉस झाले. चांगलं असं क्षेत्ररक्षण केलं, गोलंदाजी मध्ये कहर देखील केला. परंतु तदनंतर काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग करणाऱ्या टीमने कुठे ना कुठे तरी काही चुका केल्या. त्या चुका आता तुम्हाला उत्तर अर्धामध्ये जास्तीच्या महागड्या ठरतायत की काय. तर आता गोलंदाजीसाठी आपण पाहणार आहोत चंदन याला. वैयक्तिक कोट्यातलं पहिलं आणि संघाकडून तिसरं षटक. 12 बॉल 23 धावा मैदानाच्या आतमध्ये. ओ हो हो, पहिला बॉल उडवलाय. पहिला बॉल उडवत असताना क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. चंदनने घेतली आहे पहिली विकेट. चंदनचं वंदन मैदानाच्या आतमध्ये आता पाहायला मिळत आहे. तिसरा धक्का त्या ठिकाणी बसलाय. आता मात्र जोगेश्वरी पॅन्थर्स या संघाला कुठे ना कुठेतरी मोठा धक्का बसतोय. 11 बॉल 23 धावा आता करायच्या आहेत. काय घडतंय आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. इफ्तिकार शेख इम्पॅक्ट प्लेयर म्हणून या खेळाडूला घेतलं होतं. आता इम्पॅक्ट प्लेयरला 11 बॉल मध्ये 23 धावा बनवायच्या देखील आहेत. त्या धावा बनणार का, होणार का. इम्पॅक्ट प्लेयर मैदानाच्या आतमध्ये आलाय. चेंजेस, बदल हे फार महत्वाचे असतात. आयुष्य असो किंवा क्रिकेट, आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवणार जेव्हा समोरचा आपल्याला कमी समजतो. कमी कोणालाच समजायचं नाहीये. कमी तिथे आता इफ्तिकारची हमी. इम्पॅक्ट प्लेयर मैदानाच्या आतमध्ये आलाय. टाइम लिमिट्स आपल्यासाठी असेल. क्षेत्ररक्षण करणारा संघ आपल्याला देखील विनंती असेल, मीही या गोष्टीकडे आपलं लक्ष वेधेन. अकरा बॉल 23 धावा. इफ्तिकार सिंग. पहिला बॉल पॉइंटच्या दिशेने भिरकावलाय. इम्पॅक्ट प्लेयरने आल्या देखना दर्जेदार अविश्वसनीय स्ट्रोक खेळलाय. इफ्तिकारच्या बॅट मधून सेकंड बॉल वरती खणखणीत दणदणीत चौकार त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. इफ्तिकार शेख पहिल्या बॉल वरती हात खोलले, चौकार आलाय आणि 10 बॉल मध्ये आता 19 धावा त्या ठिकाणी बनवायच्या आहेत. 10 बॉल 19 धावा. बघूया काय घडतंय. 10 बॉल 19 धावा.
यावेळेला पुन्हा एकदा उडवलेला बॉल क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. ही कॅच फार महत्वाची आहे. इफ्तिकार शेख मात्र चौकार मारून त्या ठिकाणी झालाय तो बाद. विकेट नंबर 4 त्या ठिकाणी येताना पाहायला देखील मिळते. आता 9 चेंडू आणि 9 बॉल मध्ये एकूण धावा बनवायच्या आहेत 19 धावा. 9 बॉल 19 धावा. इफ्तिकार देखील बाद झालाय. जवळजवळ चौथा धक्का त्या ठिकाणी बसलाय आणि त्यामुळेच की काय आता संघ पराभवाच्या गर्द छायेच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळतोय. नवीन बॅटर आता स्वतः कर्णधार इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. मोहित यांना आपण पाहणार आहोत. जोगेश्वरी पॅन्थर्स या टीम कडून पाहूया कर्णधाराची भूमिका कशी आहे. कर्णधाराची भूमिका आता फार महत्वाची आहे, फार इम्पॉर्टंट आहे. त्यांना खेळ मोठा खेळावा लागेल. प्रतिस्पर्धी संघाचा डावपेच ओळखावा लागेल. आता मुख्य व्यासपीठावरती जितक्या चर्चा लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये पाहायला मिळत नाही तितक्या चर्चा मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत. का तर आता जोगेश्वरी पॅन्थरचा संघ अडचणी देताना पाहायला मिळतोय आणि याचं मुख्य कारण गोलंदाजांनी केलेली अक्षरशः डॉमिनेट स्टाईल गोलंदाजी. नऊ बॉल 19 धावा या ठिकाणी करायचे आहेत. सुमित यावेळेला पुन्हा एकदा हलक्या हाताने मारलेला बॉल परंतु स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये चांगले क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळत आहेत. 8 चेंडू आणि आता 19 धावा करायच्या आहेत. जसं जसा एक एक बॉल डॉट येतोय तसं जसं प्रेशर रिलीज होतोय बॅटिंग करणाऱ्या टीम वरती. जितक्या कमी धावा आपण दिल्या होत्या तितक्या आता धावा देखील तुमच्याकडून बनत नाहीयेत आणि याचं मुख्य कारण आपण आपल्या बॅटिंगचा दर्जा फार आता सेकंड इनिंग मध्ये थोडासा कुठे ना कुठेतरी खालावलाय. यावेळेला पंच आमच्याकडे वळत आहेत. पंचांनी स्क्वेअर बॉल दंडित केलाय. समांतर म्हणजे धावा मिळतील त्या अवांतर. व्हाईट बॉल त्या ठिकाणी मिळतोय म्हणजे 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये आता 18 करायचे आहेत. 8 बॉल 18 धावा. यावेळेला पुन्हा एकदा मेन मुवमेंटला फटका मात्र सजवलाय. बॉल चाललाय आर पार सीमा रेषा पार. षटकार आलाय. 6 धावा आल्यात. आता मात्र खेळाडू या ठिकाणी घामाघूम होतोय. 108 अँब्युलन्सला कॉल केला जातोय की काय. जोगेश्वरीच्या हॉस्पिटलला त्या खेळाडूला ऍडमिट केलं जातंय की काय. आता कुठे ना कुठे 7 बॉल आणि 12 धावा करायच्या आहेत. 7-12 तुम्हाला कोरा करावा लागेल आता मैदानाच्या आतमध्ये. 7 चेंडू 12 धावा. मोहित स्वतः कर्णधार लीडिंग फॉर दी फ्रंट. यावेळेला मात्र फटका फसलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. क्षेत्ररक्षक येत आहे टिपता जेल. संपतोय फलंदाचा खेळ परंतु कर्णधार बाद झालेत. कर्णधाराने एक षटकार देखील मारलाय. शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये आता 12 धावा करायच्या आहेत. 6 बॉल 12 धावा. मेन मुवमेंटला षटकार मोहितने मारलाय आणि मॅच मध्ये कमबॅक करून दिलाय आपल्या टीमला. 6 चेंडू 12 धावा. शेवटचं चौथं आणि उत्तरार्धाचं षटक कोण घेऊन येते मैदानाच्या आतमध्ये पाहावं लागेल. आता निश्चित गोलंदाजी मध्ये आता आपण पाहणार आहोत इन ऍक्शन मध्ये 6 बॉल 12 धावा करत असताना सहा बॉल 12 धावा या ठिकाणी करायचे आहेत. मोठा स्ट्रोक खेळला गेला आणि चौथं षटक या ठिकाणी हाताळण्यासाठी सुमित स्वतः कर्णधार आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. 5 बॉल 12 धावा करायचे आहेत. यावेळेला पुन्हा एकदा उडवलेला बॉल क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. इथून मात्र संपलाय खेळ. फलंदाज क्रमांक 6 या ठिकाणी होत आहेत ते बाद. 4 चेंडू आता 12 धावा. 4 चेंडू आणि आता 12 धावा करायच्या आहेत.
संदीप पवार यांनी जर सामना जिंकवला तर अजित सावंत यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आणि मनोज साटम यांच्याकडून देखील कॅश प्राइज असेल 500 रुपयाचं. तू पहा काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. या निर्णय काय येतोय. खेळाडू या ठिकाणी होतात बाद. 6 बॉल मध्ये 12 धावा करायच्या होत्या. आता 30 मॅच 3 बॉल 12 वरती येऊन राहिली आहे. टॉस जिंका परंतु मॅचचे बॉस इथून मात्र झालेले नाहीयेत. सुमितने मोठा स्ट्रोक जरूर खेळला होता, मोठा स्ट्रोक जरूर सजवला होता, परंतु या ठिकाणी जोगेश्वरीचे रोनाल्डो सुनील पवार या ठिकाणी येताना पाहायला मिळतात. त्यांचाही वेलकम बॅक. व्हाईट बॉल त्या ठिकाणी आलाय. 3 बॉल मध्ये आता 11 धावा करायच्यात. 3 बॉल 11 धावा. यावेळेला मात्र पॅड वरती ब्रश होणारा बॉल. एकच धाव आली आहे. 2 बॉल मध्ये 12 धावा करायच्यात. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव येते. 2 बॉल 10 धावा. 4 षटकांची मॅच आपण पाहायला मिळाली. 24 बॉल 32 धावा केल्या होत्या प्रथम बॅटिंग करणाऱ्या टीमने, परंतु त्या धावा बनवता आलेल्या नाहीयेत क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला. 2 बॉल 10 धावा. बघूया आता सामना संपला आणि या सामना संपत असताना एका बॉलचा खेळ शेष आहे. या मॅच वरती मजबूत पकड बनवली आहे सुमित 11 या टीमने. तब्बल 24 बॉल 33 धावा बनवून दिल्या नाहीत आणि तो संघ या ठिकाणी विजेता झालाय. सुमित 11 संघ होतो विजयी आणि विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन.